नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि धुलीवंदनाचा सण आलेला आहे. तर धुलीवंदनाच्या सणाच्या दिवशी बघा काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर या गोष्टी सगळ्यांनी पाळा. तर बघा हो, धुलीवंदनाला करा रंगपंचमी आणि आपला लाडका सण आहे. परंतु त्याला काही नियम आहेत. नैसर्गिक रंगाचा वापर करा, कृत्रिम रंग नका. कृत्रिम रंग वापरू नका. कृत्रिम रंगात काही हानिकारक घटक आहेत. ठीक आहे. सध्या तरुणाईच्या उत्साहाला रंग देणारा असा सण आहे धुलीवंदनाचा सण. सोमवार, मंगळवार साजरा आहे. सध्या इव्हेंट म्हणून साजरा करायला येतं. शहरात विविध भागात रंगोत्सवाचं आयोजन, डीजेचा दणदणाट, रेन डान्स. मात्र या उत्सवात त्वचेला हानिकारक गडद चंदेरी रंग इथं आहे ना, कृत्रिम रंग ही एक चिंताजनक बाब आहे. डॉक्टरांच्या मते रासायनिक घटक आहे त्याच्यात. डोळ्यांना, त्वचा श्वसन मार्गाला घातक ठरू शकतात. त्यामुळे नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगाचा वापर करा. उत्सवाचा आनंद द्विगुणित करताना आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेणं. बघा या रंगामध्ये रंग घेताना विचार करा त्याच्यात कारण केमिकल बघा शिसे, पारा, क्रोमियम, कॉपर सल्फेट इत्यादी रासायनिक घटक आहे. त्याच्यामुळे डोळ्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका. सध्याच्या काळात सगळं केमिकल आहे. डोळ्यात जळजळ, सूज, दृष्टीदोषाचा त्रास आणि कृत्रिम रंगाचा ॲलर्जी होऊ शकते. पुरळ खाज, श्वसनाला त्रास, चंदेरी सोनेरी रंगात ॲल्युमिनियम पावडर आणि कृत्रिम मेटॅलिक घटक. वागं हो, पहिल्यासारखे लई जास्त काय असं नैसर्गिक नाही राहिलं, सगळं रासायनिक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, आहे ना? आणि धुलीवंदनाचा सण चांगला साजरा करा.